नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी आहो इरफान खान। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत सेल्फी अभियान जे आपल्याला करायचं आहे, शासनाचा आदेश 16/2/2024 रोजी जे आदेश आलेले आहे किंवा जे परिपत्रक आलेले आहे ते तुम्ही स्क्रीनवर पण मी दाखविणार। त्या अंतर्गत आपल्याला सेल्फी अपलोड करून म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक दोघांची सेल्फी आपल्याला अपलोड करायची आहे। त्या 3-4 स्टेपमध्ये आपल्याला आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायची आहे। या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला तेच दाखवणार आहोत। फ्लो चार्टच्या मदतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत सेल्फी उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करायची आहे। त्या अंतर्गत हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा रजिस्ट्रेशन कसा करायचा आणि कोणते स्टेप फॉलो केल्याने आपल्याला एकदम सोपं जाईल या फ्लो चार्टच्या मदतीने मी तुम्हाला दाखवणार आहोत। मला जे आहे माझ्या मागच्या व्हिडिओला म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचे मी आभार मानतो। आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्कीच 100% जे फायदेशीर असणार आहे एकदम सोप्या भाषेत। चला तर आपण सुरुवात करूया। आणि विशेष म्हणजे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की हे कोणताही शैक्षणिक व्हिडिओ किंवा शिक्षक भरती संदर्भात किंवा कोणत्याही परीक्षेसंदर्भात हा व्हिडिओ नाही, तर त्यांनी कृपया करून कमेंटमध्ये विचारू नये। हा व्हिडिओ आहे फक्त जे आहे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी जे उपक्रम आहे सेल्फी उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करायची आहे। त्यासाठी आपण कोणते स्टेप फॉलो केल्यानंतर आपल्याला हा रजिस्ट्रेशन करणे सोपे जाईल। चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। आणि सर्वप्रथम आपण व्हिडिओच्या सुरुवातीला ते पत्र पाहणार आहोत आणि नंतर मी सुरुवात करेन। चला सुरू करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ते परिपत्रक बघणार आहोत। विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाबाबत। पत्र आहे 16/2/2024 रोजीचा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग। या परिपत्रकामध्ये सुरुवातीला जे आहे उल्लेखून असा सांगितलेला आहे की राज्यातील 1,01,000 शाळांनी जे आहे उत्साहाने सहभाग नोंदविलेला होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत। त्याकरिता हा जे परिपत्रक आहे त्याची पुढची जे स्टेप आहे त्यासाठी हा परिपत्रक पहिला जे आहे पॉईंट यामध्ये शैक्षणिक घोषवाक्य, दुसरा पॉईंट आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक विद्यार्थी यांची सेल्फी व तिसरा आहे वाचन प्रतिज्ञा। आता या तिन्ही स्टेपला या परिपत्रकाद्वारे आपण कशा प्रकारे फॉलो करून ते रजिस्ट्रेशन आपल्या शाळेचा करायचा आहे हा जे उपक्रम आहे सर्वांना लागू आहे। खाजगी शासकीय सर्व जे शाळा आहेत त्यांना लागू आहे। आणि या जागी ज्या सेल्फी उपक्रम म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सेल्फी उपक्रम हा जे आहे आपल्याला रेकॉर्ड नोंदवायचा आहे। चला तर सुरुवात करूया आपण त्या फ्लोचार्टद्वारे। आता आपण कशा प्रकारे करायची आहे आपल्याला नोंदणी। सर्वप्रथम आपल्याला mahacmletter.in या संकेतस्थळाला व्हिजिट द्यायची आहे। या संकेतस्थळावर गेल्यानंतर गुगल क्रोममधून आपल्याला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे। आता या जागी काही सूचना असणार आहे जे आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत त्या रजिस्ट्रेशनसाठी या सूचनाद्वारे आपल्याला पूर्ण माहिती होणार आहे। सर्वप्रथम आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये ज्यावेळेस आपण mahacmletter.in वर जाणार आहोत तिथे आपल्याला या प्रकारे सूचना दिसेल। पहिला पॉईंट असेल भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। सेकंड स्टेपवर आपल्याला त्याचा कॅप्चा टाकायचा आहे जागेत जे व्यवस्थित जागा दिलेली आहे तिथे। तिसऱ्या नंबरवर आपल्याला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे आणि आपल्या शाळेचे नाव चौथ्या क्रमांकावर दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडायचा आहे आपल्याला। शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य, आता हे जे घोषवाक्य असणार आहे ते आपले विद्यार्थी आहे त्यांच्या हस्तलिखित असणार आहे। 10 शब्दात हस्तलिखित जे त्यांनी लिहिलेलं आहे ते घोषवाक्य ते आणि तेच त्या प्रकारे टेक्स्टमध्ये त्या जागी नमूद करावायचं आहे स्वहस्ताक्षरावर ते लिहिलेले जे आपले घोषवाक्य आहेत ते टेक्स्टमध्ये तिकडे कॉपी करायचं आणि त्याची छायाचित्र पण घ्यायची आहे म्हणजे त्याचा फोटो पण घ्यायचा ज्या विद्यार्थ्यांनी ते 10 शब्दात घोषवाक्य तयार केले आहे। विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी पत्रात समवेतचा सेल्फी अपलोड करावा। आता या जागी त्यानंतर आपल्याला संदेशपत्र आला होता सुरुवातीला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू झालं त्यावेळेस, तर ते आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन आणि सोबत पालक आणि एक सेल्फीज घ्यायची फक्त। सेल्फी शिवाय दुसरं काही नाही, फोटो वगैरे तिथे अपलोड करायचा नाही। तर ते सेल्फी कशी एक पालक उभा असेल त्याच्यासोबत त्याचा जे पाल्य आहे ते आणि त्याच्या हातात संदेशपत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांचा। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजनकरिता प्रत्येक जिल्ह्यातील निवड करताना सेल्फी व घोषवाक्य या 2 मुद्द्यांवरून मूल्यांकन केले जाणार आहे। हे वेगळा मुद्दा आहे। माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यक असल्यास तपासणी व सबमिट बटनावर क्लिक करावे। आता रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार। या प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। रजिस्टर म्हणून ज्या जागी आपल्याला दिसणार आहे तिथे आपल्याला सूचना वाचून झाल्यावर रजिस्टर या बटनावर क्लिक करायचे आहे। त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पालकांचा
आपला भ्रमणध्वनी क्रमांक इथे नमूद करावा। या प्रकारे आपल्याला तिथे आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। या जागी पालकांचा किंवा आपला, आता पालकांचा म्हणजे त्या जे विद्यार्थी आहेत त्याचे जे पालक आहे त्याच्यासोबत आपल्याला सेल्फी घ्यायची, त्यांचा नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा, त्याची पुष्टी करायची आहे, म्हणजे त्याचा कन्फर्मेशन करायचा आहे। त्यानंतर कंटिन्यू, भरलेली माहिती जी आहे तपासून कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर। आता नेक्स्ट जे स्टेप असणार आहे, पुढचा जे टप्पा असणार आहे माहिती, या जागी माहिती, भरलेली माहिती तपासून कंटिन्यू या बटनवर क्लिक करायची आहे। त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव इथे नमूद करावे। या जागी विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव या जागी नमूद करायचे आहे। आपल्या शाळेचे पूर्ण नाव इथे नमूद करायचे आहे। या जागी ॲरो तुम्हाला जे दिसत आहे, त्यानंतर दिलेल्या यादीमधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा। या जागी पहिले वरे आपल्याला विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, इकडे शाळेचे पूर्ण नाव, नंतर जिल्हा जे निवडायचे आहे आपल्याला, ते त्यामध्ये जे आपल्याला यादी दिलेली आहे त्यातून आपल्याला जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे। या जागी तालुका, नंतर कंटिन्यू करायचा आहे। कंटिन्यू केल्यानंतर भरलेली माहिती तपासून कंटिन्यू या बटनावर क्लिक करावे। या बटनावर क्लिक केल्यानंतर शिक्षणविषयी आपले घोषवाक्य कमाल 10 शब्दात तयार करावे। आता मी यापूर्वी सुरुवातीलाही सांगितलेलं आहे की जे आपला घोषवाक्य आहे ते 10 शब्दात असावा, ते स्वहस्ताक्षरात असावं विद्यार्थ्याच्या, आणि ती फोटो पण अपलोड करायची आणि टेक्स्टमध्ये पण नमूद करायचं आहे। ते जे घोषवाक्य असेल ते कोणताही घोषवाक्य असो, ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत घोषवाक्य असला पाहिजे। या प्रकारे बघा तुम्ही, गुणवत्तापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लक्षण, या प्रकारे जे आहे आपल्याला घोषवाक्य 10 शब्दात तयार करून ते त्या जागी त्याची फोटो स्वहस्ताक्षरात दिलेली अपलोड करायची आहे आणि आपला टेक्स्ट मेसेज पण तिथे अपलोड करायचा आहे। इथे घोषवाक्य नमूद करावा, म्हणजे या जागी जे आपल्याला टेक्स्टद्वारे म्हणजे आपल्या मोबाईलद्वारे आपल्याला तेच घोषवाक्य इथे नमूद करायचं आणि इकडे अपलोड इमेज करून इथे फोटो घ्यायचे त्या घोषवाक्याची। या प्रकारे घोषवाक्याचे छायाचित्र अपलोड करणे अपेक्षित आहे। क्लोज बटनवर क्लिक करा। घोषवाक्य अपलोड केल्यानंतर क्लोज बटनवर अपलोड इमेज या बटनावर क्लिक करून घोषवाक्याचे छायाचित्र, यापूर्वी मी सांगितलेलं आहे, जे घोषवाक्य लिहिले आहे स्वहस्ताक्षरात ते अपलोड करून इथे अपलोड इमेजमधून अपलोड करावायचे आहे आपल्याला। हे झालं आपला अपलोड। या प्रकारे त्यांनी म्हणजे डेमो दिलेला आहे। आता या प्रकारे विद्यार्थी, पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी पत्रासमवेत सेल्फी अपलोड करावी। या जागी जे डेमो दिलेले आहे त्यांचे पालक आणि ते विद्यार्थी त्याच्यासोबत आपल्याला ती सेल्फी अपलोड करायची आहे। या जागी डेमो दिलेला आहे। यानंतर आपल्याला या प्रकारे विद्यार्थी, पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करणे अपेक्षित आहे। क्लोज बटनवर हे सेल्फी अपलोड झाल्यानंतर क्लोज बटनवर क्लिक करायचे आहे। आता ही जे फोटो घ्यायची आहे ते या स्टेपमध्ये घ्यायची आहे। चौथा स्टेप जे अपलोड इमेज, या जागी तुम्हाला विद्यार्थी या प्रकारे तुम्हाला विद्यार्थीची बी लागवड करतानाचे छात्र अपलोड इमेज या बटनवर क्लिक करून छायाचित्र कॅमेरामध्ये क्लिक करून अथवा गॅलरीमधून अपलोड करावे। गॅलरीमध्ये जर अपलोड असेल तुमची म्हणजे फोटो बी लागवड वगैरे करताना विद्यार्थ्याची, तर तिथे ती आपण अपलोड करायची आहे। भरलेली माहिती तपासून कंटिन्यू बटनवर क्लिक करावे। हे सगळं झाल्यानंतर कंटिन्यू बटन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेवटचा जे टप्पा आहे आपल्याला या रजिस्ट्रेशनचा, त्या जागी आय प्लेज, मी प्रतिज्ञा घेतो की, या जागी एक प्रतिज्ञा असेल। ही जी प्रतिज्ञा तुम्हाला दिसत आहे, वाचन सवय प्रतिज्ञा, या जागी तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करून ते शेवटी सबमिट द प्लेज यावर आपला अर्ज पूर्ण करण्यासाठी सबमिटवर या बटनवर क्लिक करावे आणि प्रतिज्ञा घ्यावी। मी प्रतिज्ञा घेतो की ऑप्शनवर क्लिक करून करावी। ही प्रतिज्ञा वाचल्यानंतर सबमिट द प्लेज झाल्यानंतर आपल्याला या प्रकारचे मेसेज येईल, पॉपअप मेसेज, तर त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला, हा मेसेज स्क्रीनवर आला याचा अर्थ आपल्या अर्जाची नोंद पूर्ण झाली, आता आपल्या शाळेची किंवा आपल्या अर्जाची नोंद पूर्ण झालेली आहे। कॉंग्रॅच्युलेशन, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येणार आहे आणि त्याचा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, कारण आपल्याला पुढे म्हणजे कोणी जर मागितला, आढावा घेतला तर ते आपल्याला दाखवता येईल। या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला या शाळेचा म्हणजे आपल्या शाळेचा जे रजिस्ट्रेशन करायचं आहे, या उपक्रमाचं नाव आहे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी जे आपले संदेशपत्र आहे, घोषणापत्र आहे किंवा जे आपले स्लोगन्स आहेत ते अपलोड करायचे आहे। त्या 3 स्टेप सिंपल मी सांगितलेले आहे। सुरुवातीला आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला 2 वेळा आपले जे मोबाईल नंबर आहे ते टाकून ते पुष्टी करायची आहे, त्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे। कॅप्चा टाकून आपल्याला भरलेली माहिती जी आहे पुढे जाऊन जे आपल्याला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे संपूर्ण नाव, शाळा, तालुका, जिल्हा, तालुका, त्यानंतर कंटिन्यू झाल्यानंतर दिलेल्या यादीमधून आपण निवडलेला आहे जिल्हा आणि तालुका। शिक्षण विषयाचे घोषवाक्य आहे आपल्याला 10 शब्दात, मुख्यमंत्री माझी शाळावर असो किंवा निपुण वगैरे हे याच्यावर ते आपल्याला त्याची फोटो पण इथे अपलोड करायची आणि या जागी आपल्याला त्याचे टेक्स्ट पण नमूद करायचे, ते स्लोगन आपल्याला इथे टाकायचं आहे। ओके, त्यानंतर मी सांगितलेलं आहे की या प्रकारे घोषणा आपण अपलोड केलेली आहे। आता हे फोटो वगैरे अपलोड करायचे गॅलरीमधून। आता भरलेली माहिती तपासून कंटिन्यू करायचं। नंतर पुढचा जे टप्पा आहे आपल्याला या प्रकारे विद्यार्थी आणि पालकाची एक जे आहे संदेशपत्र आहे मुख्यमंत्री महोदयांचा,
त्यांचं संदेशपत्र हातात घेऊन सेल्फी घ्यायची आहे, फक्त सेल्फी, फोटो नाही चालणार. या जागी ते अपलोड करायचे आहे. नंतर जे बी लागवड करतानाची जे विद्यार्थ्यांची छायाचित्रे या जागी अपलोड करायचे, ते गॅलरीमधून असो किंवा डायरेक्ट असो. ठीक आहे. नंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर शेवटी आपल्याला एक प्रतिज्ञा दिसेल, ती प्रतिज्ञा आपल्याला त्याच्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला ती प्रतिज्ञा पूर्ण वाचायची आहे आणि सबमिट द प्लेज करून शेवटी आपल्याला सबमिट द प्लेज झाल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज येईल, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा. ही फक्त जे अभियान आहे सेल्फीच आहे आणि याद्वारे आपल्याला जे फोटो आहे, जे बॅक कॅमेऱ्यावरून जे फोटो घेतो आपण ते नाही घ्यायचा आहे. आणि या बाबतीत जे आहे क्लॅरिफिकेशन असं आहे की 1 नंबरवरून एकच जे आहे आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. जेवढे विद्यार्थी आहे त्यांचे पालक त्यांच्या मोबाईल नंबरद्वारे आपल्याला ह्या सेल्फी उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे असा इथे आदेश आहे. आणि ज्यांच्याकडे मोबाईल नसेल त्यांचा म्हणजे त्या मुलाच्या पालकाचा किंवा कोणत्याही नातेवाईकाचा मोबाईल घेऊन त्याचे पालक म्हणून त्याची आपण सेल्फी अपलोड करू शकतो. पण जास्तीत जास्त सहभाग होणे अपेक्षित आहे शासनाला आपल्याकडून. म्हणून हा उपक्रम जे आहे हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवायचा आहे. म्हणून हा उपक्रम जे आहे घेतलेला आहे शासनाने. मला अपेक्षा आहे की तुम्हाला जी पूर्ण माहिती समजलेली असेल. जरी काही समजलं नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि अशाच जे शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत चांगल्या कंटेंटसोबत. जय हिंद.